माननीय अध्यक्ष महोदय, 2025च्या विधेयक क्रमांक 95 मध्ये काल आपली चर्चा झाली होती। या संदर्भामध्ये मी अधिकची माहिती देऊ इच्छितो की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी मार्फत जेवढी निवड प्रक्रिया आहे त्या कुठल्याही निवड प्रक्रियेमध्ये कट ऑफ नाही आहे। तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जो मेरिट असतो त्या मेरिटनुसारच निवड केली जाते आणि जेएमएफसी आणि दिवाणी न्यायाधीशच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 20 उच्च न्यायालयाच्या जजेसच्या अफिडेविटवर जो निकाल दिलेला आहे मे 2025 ला, त्या निकालामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे निर्देश दिले आहे आणि त्यामुळे आपण थेट 3 वर्ष प्रॅक्टिस असलेल्या वकीलच चॅरिटी कमिशनर सहाय्यक चॅरिटी कमिशनरच्या पदासाठी पात्र होऊ शकेल, अशा पद्धतीची एक छोटीशी दुरुस्ती केली आहे। जयंत पाटील साहेबांनी यापूर्वीच्या बिलमध्ये अतिशय सकारात्मक दाद दिली आहे। माझी हा छोटासा बिल आहे। माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये IAS आणि IPSला देखील कुठलाही कट ऑफ नाही आहे, राज्यामध्ये देखील कुठल्याही, त्यामुळे जे ज्युडिशियल प्रोसेस आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीची कट ऑफ एका पदाला आपल्याला लावता येणार। माझी सभागृहाला विनंती आहे की आपण हा बिल संमत करावा। पण सरकारच्या बद्दल इम्प्रेशन रॉंग जाऊ शकतं की हे आपलं मेरिट कमी करायला लागलेत, एवढी काळजी आपण घ्यावी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जयंत पाटील महोदयांना मी सांगू इच्छितो की ही जी 55% अट होती ही देखील 2001 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच आली होती आणि त्यामुळे आता 20 वर्षाच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की 3 वर्षाची प्रॅक्टिस करून ही अट त्यांनी JMFC मध्ये रिलॅक्स केली आणि त्याची नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ही जी प्रक्रिया आहे ते थ्रूआउट पूर्ण महाराष्ट्र UPSC आणि MPSCच्या सर्व निवड प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी अशा पद्धतीची सेम तरतूद आहे आणि JMFC आणि दिवाणी न्यायाधीश ही पोस्ट चॅरिटी कमिशनरची समकक्ष असल्याने जी सुधारणा त्यांनी त्याच्यात केलेली आहे ती सुधारणा आपण याच्यात करत आहोत। त्यामुळे माझी जयंत पाटील महोदयांना विनंती आहे की आपण अतिरिक्त या संदर्भामध्ये चर्चा न करता हे विधेयक मंजूर करावं। एक मिनिट, तुम्ही जो इकडे मुद्दा मांडलात की ह्याच्यात 55%ची अट शिथिल करून आपण मेरिट कॉम्प्रोमाइज केलं आहे, पण त्याच्यात त्यांनी 3 वर्षाचा अनुभवही ॲड केलेला आहे, त्यामुळे चेक अँड बॅलन्स कुठेतरी आहे ह्याच्यात। आपण असं म्हणू शकणार नाही की हे कम्प्लिटली मेरिटला वगळून काम करण्यात येत आहे। त्यामुळे मला वाटतं मंत्री महोदयांनी पण काल असो आज असो संपूर्ण स्पष्टीकरण या विषयातलं दिलेलं आहे आणि एवढं स्पष्टीकरण आल्यानंतर मला वाटतं बहुतेक जेवढे सदस्य आहेत त्यांचं या स्पष्टीकरणातून समाधान झालेलं दिसून येत आहे। राज्यमंत्री महोदयांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात काही कन्फ्युजनच नाही आहे, मेरिटवर कुठे कॉम्प्रोमाइजच नाही याच्यामध्ये। मुळात काय होतं, आपण जर बघितलं तर 4 पद्धतीने लोक यायचे, त्यातली एक पद्धत होती उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयांमध्ये किमान 3 वर्ष अधिवक्ता म्हणून अनुभव, दुसरं किमान 3 वर्ष सरकारी अभियोक्ता किंवा सरकारी अधिवक्ता म्हणून अनुभव, तिसरं किमान 3 वर्ष विविध न्याय विभागात विधी सहाय्यक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदाचा अनुभव, चौथं नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण अंतिम वर्षात किमान 55% गुण, आणि पाचवं विधी पदवी प्राप्त केल्यानंतर धर्मदाय संघटनेत लिपिक टंकलेखकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पदावर 3 वर्षाचा अनुभव। अशा 5 पद्धतीने ह्या नियुक्त्या व्हायच्या। हे 5 कॅटेगरी होत्या। यातली जी चौथी कॅटेगरी आहे, 4 कॅटेगरीत आता काहीच वाद नाही आहे, ही जी चौथी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या संदर्भात ही जी सेवेत येण्याची पद्धती होती, नवीन विधी पदवीधारक सर्व परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व अंतिम वर्षात किमान 55% गुण, याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे बरोबर नाही आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेतनं यांना घ्या, बस एवढंच आहे याच्यामध्ये। आता स्पर्धा परीक्षेतनं घ्या, स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर म्हणजे जो 55% नाही 75% वाला 80% वालाच येणार आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे याच्यामध्ये जे सुधीर भाऊंनी विचारलं, हो हा कंटेम्प्ट होईल, 60% केलं तरी कंटेम्प्ट होय, कारण त्याची पद्धती मी सांगतो, त्याची पद्धती त्यांनी सांगितली आहे, तुम्हाला टक्केवारीवर डायरेक्ट घेता येणार नाही, तुम्हाला स्पर्धा परीक्षेतून घ्यावं लागेल
अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे तुम्ही 60 करा, 55 करा, 75 करा, एव्हरीथिंग विल बी कंटेम्प्ट, एव्हरीथिंग विल बी अगेन्स्ट सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर. कारण असं आता घेताच येणार नाही तुम्हाला. घ्यायचं असेल स्पर्धा परीक्षा घ्या, स्पर्धा परीक्षेत जो पहिला मेरिट असेल तो 1 नंबर, दुसरा असेल तो 2 नंबर, असंच तुम्हाला घ्यावं लागेल. आणि म्हणून अतिशय सोपं आणि सिंपल बिल आहे. मेरिट कमी होत नाही आहे, मेरिट कमी होत नाही आहे. जसं MPSCच्या परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा होती MPSCची सगळे देतात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा 12वी मध्ये 80% मिळवणाराही नापास होतो आणि एखादा 12वी मध्ये त्या ठिकाणी 50% मिळवणाराही मेरिटमध्ये येतो आणि MPSC पास होतो. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळं काही केलं तुम्ही तरी तो सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल आणि दॅट विल बी सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट्स म्हणजे स्क्रुटिनी. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की बाबा आपण कुठेतरी 55% अट काढतोय म्हणजे कमी लोकांना घ्यायचंय. अटीचा विषय संपलाय आता. 55 नाही, 60 नाही, 50 नाही, 80 नाही, अटीचा विषयच नाही आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा 7व्यांदा हा खुलासा करत आहोत. सेम शब्द सेम वर्ड. JMFC आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया, कारण की ते JMFC ट्रान्सफर होऊन सहाय्यक चॅरिटी कमिशनर पोस्टिंग होते आणि ते जे निकष आहेत त्या तिघी निकषामध्ये कुठलाही डिस्क्रिमिनेशन, पक्षपात पूर्ण कृती होऊ नये आणि ती एकसारखी असावी जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या आहे. आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते, सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या, एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हतं. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामनी मेरिटवर निवड झालेली आहे. त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले.